मित्रांनो, मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट सर्वांनाच माहित असेल, पण हे माहित नसेल की ब्रिटिशांनी कोकणात 1890च्या आसपास एक मार्केट बनवलं होतं. कारण वेंगुर्ला तेव्हा पश्चिम भारताचं मोठं ट्रेडिंग पोर्ट होतं. या मार्केटचं नाव दिलं क्रॉफर्ड मार्केट. हे नाव मिळालं बॉम्बेच्या पहिल्या म्युनिसिपल कमिशनर आर्थर क्रॉफर्ड याच्या नावावर. मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट शहरी व्यापाराचं आणि ब्रिटिशांच्या एलिट वर्गाचं शाही मार्केट. पण वेंगुर्ल्याचं क्रॉफर्ड मार्केट हे खऱ्या अर्थानं कोकणी लोकांचं मार्केट. हे मार्केट फक्त भाजी मसाल्यांसाठी नव्हतं. इथून ब्रिटिश कोकणचा उत्कृष्ट मसाला, कोकम, काजू आणि अगदी सुकट माशांपर्यंत सगळं भरभरून लंडनला पाठवत होते. ब्रिटिश काळात इथून माल फक्त मुंबईला नाही तर झांजिबार, अरब देश आणि इंग्लंड पर्यंत जात होता. इथे विकले जाणारे लाल रंगाचे कोकम आणि भाजलेले काजू म्हणजे वेंगुर्ल्याची खरी ओळख, जे तुम्हाला कुठेही इतक्या शुद्ध स्वरूपात मिळणार नाही. मागल्या दशकात या मार्केटच्या रिनोव्हेशन नंतर क्रॉफर्ड मार्केटचे सौंदर्य अजून कितीतरी पटींनी वाढले. परंतु आजही या बाजारांच्या गल्ल्यांमध्ये फिरताना त्या ब्रिटिश काळातील बाजाराचा ठसा जाणवतोच. पण त्याहून जास्त जाणवतं ते इथल्या माणसांचं प्रेम, कोकणचा वास आणि मातीचा अभिमान. वेंगुर्ल्याचं हे क्रॉफर्ड मार्केट हे फक्त एक मार्केट नाही, ही आहे कोकणच्या मेहनती आणि साधेपणाची ओळख. कोकणातल्या या मार्केटचं गुपित तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा.